हे जे रोड वगैरे तुम्हाला दिसतात ना, ही पूर्ण यांचीच प्रॉपर्टी आहे. असं काही नाही की कुठलं वेगळी जागा आहे का काही, पूर्ण लँड त्यांचंच आहे बघा. पूर्ण 400 एकर. इथे बस स्टॉप पण आहे बघा, प्रायव्हेट सायकल वगैरे पण इथे त्यांनी ठेवलेले आहेत. इथे आतमध्ये ना हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, स्कूल. व्हॉट्सअप गाईज, कसं आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज हा व्हिडिओ ना आपला खूप स्पेशल असणार आहे. का ना, कारण ना आपल्या एरियामधला मी तुम्हाला आज खूप मोठा प्रोजेक्ट दाखवणार आहे. म्हणजे ना एक टाउनशिप, कोलते पाटील म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल आपल्या एरियामधलं ना. तर आज ना पूर्ण तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप मोठी टाउनशिप आहे. तर सुमेधाने मी चाललोय आता संध्याकाळचे ना, आता 5 वाजत आलेत बघा. तर आपण आता निघूयात, पावसाचं पण वातावरण झालंय. सुमेध आला इथे, आता आपण गाडीवर बसून जाऊयात आपल्या. गाईज, या रोडला एवढी भयानक धूळ आहे ना. आता मी गाडी थांबवल्यानंतर तुम्ही फक्त माझा शर्ट बघा. एवढं म्हणजे ना पूर्ण नवीन धुतलेलं, चांगलं मम्मीने इस्त्री करून दिलेलं शर्ट होतं. सगळं आता घरी गेल्यावर आहे ना बोलणे खायचंच काम आहे. फक्त गाडी थांबली ना, तुम्हाला उतरून दाखवतो बघा. फक्त एकदम खराब रोड झाला, एकदम खराब असा. हे जे ट्रक येतो ना समोरचा, याच्यामुळेच खरं तर एवढी घाण झाली आहे. पावसाचं पण बघा कसं वातावरण झालं. येईल पाऊस पण आता थोड्या वेळात. आई शपथ. असं वाटतं उगीच चालू आपण येते. काही सुमेधचा फक्त अवतार बघा कसा झालाय. शर्ट वरती धूळ बघा फक्त कशी बसली. बापरे, परत नाही येणार बाबा आपण कधीच आता या एरियामध्ये. आता इथे समोर बघा हा बोर्ड तुम्हाला दिसतोय ना, 400 एकर मध्ये यांची टाउनशिप आहे पूर्ण. आता इथनं मेन एंट्री आहे. आता आपण इथनं आतमध्ये जाऊया समोर. काहीच आता समोर तुम्ही बघू शकताय, हा जो ना मेन सर्कल आहे, इथलं काम बाकी आहे अजून. आणि या साईडला समोर बघा खूप मोठे मोठे असे टावर आहेत. ही पूर्ण राईट साईड आहे आपली. आणि ना पूर्ण 400 एकरचा यांचा ना पूर्ण प्लॉटिंग आहे. म्हणजे ना यांचंच आतमधलं जग आहे पूर्ण. म्हणजे इथेच हॉस्पिटल, स्कूल पूर्ण सगळं यामध्ये त्यांनी कव्हर केलेले. आता आपण समोर जाऊयात. आणि इथे बघा मेन बोर्ड पण लावलेलं. फर्स्ट, सेकंड, थर्ड कमर्शियल, फायर स्टेशन सुद्धा आहे, अर्बन पार्क आहे, पोलीस स्टेशन आहे, सेल्स ऑफिस. म्हणजे एवढ्या इथे सगळ्या गोष्टी आहेत आतमध्ये. म्हणजे ही ना आत्ताशी मेन एंट्री सोसायटीची. मी केव्हापासून व्हिडिओ स्टार्ट केलाय, पण इथनं मेन एंट्री होती बघा. इकडनं ना पहिला आपण लेफ्ट साईडला जाऊयात. हे जे रोड वगैरे तुम्हाला दिसतात ना, ही पूर्ण यांचीच प्रॉपर्टी आहे. असं काही नाही की कुठलं वेगळी जागा आहे का काही, पूर्ण लँड त्यांचंच आहे बघा. पूर्ण 400 एकर. इथे बस स्टॉप पण आहे बघा, प्रायव्हेट सायकल वगैरे पण इथे त्यांनी ठेवलेले आहेत. इथे आतमध्ये ना हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, स्कूल सर्व तुम्हाला इथे बघायला भेटेल. हे बघा समोर पण इथे स्कूल आहे, अनिशा ग्लोबल स्कूल. म्हणजे इथनं ना तुम्हाला बाहेर जाण्याची काही गरजच पडणार नाही. एवढा सुंदर त्यांनी प्रोजेक्ट बनवलेला आहे. काहीच पण इथली ना एक गोष्ट बघा, इथे क्लिनिंग किती ठेवलेली आहे. हा एंट्रीला थोडासा प्रॉब्लेम आला, पण इथे आल्यावरती बघा यांनी प्रायव्हेट यांचं किती मस्त केलेलं आहे. समोर बघा इथे फायर स्टेशन सुद्धा दिसत असेल. इथे आता दांडियाची पण इथे तयारी चालू आहे बहुतेक. अग्निशामकच्या 3 इथे गाड्या आहेत. पूर्ण फायर स्टेशन. परत इथे बघा आता गरबाची प्रॅक्टिस चालू असेल. आणि यांची नाही ते स्कूल पण बघा आतमध्येच आहे. म्हणजे कुठे बाहेर जाण्याची सुद्धा काहीच गरज नाही पडणार. आतमध्ये स्कूल बस. खूप मोठं ग्राउंड वगैरे सुद्धा आतमध्ये आहे. इथे फिरण्यासारखं ना खूप भरपूर आहे, तुम्हाला दाखवायला सुद्धा मला.
असेल ना तर इथे बघा किती सुंदर अशी जागा आहे फिरण्यासाठी. ओपन जिम सुद्धा आहे इथे. आणि इथला ना हा मेन सर्कल आहे समोरचा. आता या रोडने ना एकदम आम्ही सरळ सरळ आलोय. म्हणजे ही टाउनशिप अजून संपलीच नाहीये. बघा केवढी लांब आहे. आणि हा मेन सर्कल आहे. इथे बघा किती सुंदर असे फुलं टाईप यांनी डिझाईन केलेली इथली. लोक इथे फोटोज वगैरे काढण्यासाठी येतात. आता आपण ना सोसायटीच्या एकदम समोर आलोय. समोर बघा इथे ना एरो दिसत असतील. राईट साईडला ना नेरेला रोड जातो आणि लेफ्टला हिंजवडीला जातो. आता परत इथनं ना आपण आता युटर्न घेऊयात. बघा हा बाहेरचा परिसर. इथनं ना आता आपण युटर्न घेऊयात. आम्ही गाडीवर असून आम्हाला एवढा वेळ लागतो कव्हर करण्यासाठी. चालत आल्यावरती तर विचार करून बघा इथे किती वेळ जाईल आपला. आणि इथे बघा लेफ्ट साईडला ना सेल्स ऑफिस आहे या टावरचं. गाईज आता ना मी तुम्हाला पूर्ण 400 एकरचा परिसर दाखवलेला आहे. अर्धा तरी राहिलेला आहे माझ्याकडनं. पण इथे ना ऑलरेडी थोडंसं काम चालू आहे. समोर पण फक्त बिल्डिंगच आहेत. अमेनिटीज वगैरे ना पूर्ण आतमध्ये होता. तर आपण कसं बाहेरनं फिरण्यासाठी आलेलो आहे. तर गाईज हाच प्रोजेक्ट ना मला तुम्हाला दाखवायचा होता खोलते पाटीलचा. आणि हा पूर्ण 400 एकरचा प्रोजेक्ट आहे ना. यामध्ये बघितलं तुम्ही की खूप मोठे मोठे स्कूल आहेत, हॉस्पिटल आहे. म्हणजे ना या एरियामधले ना खूप मोठी टाउनशिप आहे. आणि हा ऍड्रेस कुठला आहे माहितीये का? पुनावळेमधील जांबे गाव आहे ना. तर त्या जांबे गावामध्ये नाही 400 एकरचा प्रोजेक्ट आहे. यामध्ये टाउनशिप बनलेली. तर मी व्यवस्थित तुमच्यासोबत शेअर केलेले. तर आता आम्ही ना एवढे आता अवतार खराब झालेला आहे. आता घरी जाऊन ना पटकन आंघोळ वगैरे करू. कारण ना खूप आम्ही इथे एवढी धूळ गेली ना अंगावरती सांगू नाही शकत. तर आता इथनं ना आपण बाहेर पडूयात. ही समोरची ना मेन एंट्री होती. आता आपण इथनं बाहेर पडूयात. ही लेफ्ट साइड होता बघा आपल्या सोसायटीचा. इकडे पण ना खूप मोठं होतं आतमध्ये. निघालोय बघा इथनं बाहेर. आता सरळ जाऊयात पहिलं घरी. गाईज थोडा वेळ झाला आम्ही घरी आलोय. व्यवस्थित आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. तर तुम्हाला ना हे आपला प्रोजेक्ट कसा वाटला? म्हणजे ना आपल्या एरियामध्ये जवळपास होतं लोकेशन म्हणून ना मी कव्हर केलं. तर तुम्हाला ना कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. थोडं जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.